लॉक? दादा कुठे गेला? अरे यार, नेटवर्क पण नाहीये. खालच्या पांडू दादाकडे बघतो. यांच्या घराला पण लॉक. बंड्याकडे बघतो. बंड्या त्याच्या घराला पण लॉक आहे. तात्याकडे बघतो. तात्याच्या पण घराला लॉक आहे. बबन्याकडे बघतो. गावातली सगळीच घरं बंद आहेत. नेमकं झालं काय आहे? आणि ह्या आमच्या खाल्यात आडवा पडलेला कोण? अरे दादा, अरे 8 वर्षानं आलोस, त्याला फोन तरी करायचो. अरे दादा, कामामुळे वेळच मिळाला नाही. आता शिक्षण पण झालंय, नोकरी सुद्धा सुंदर लागली. 8 दिवस सुट्टी मिळाली म्हणून लगेच आलो. अरे त्या सगळं काय तर राहू दे, आलं दमनशील पहिलं माझ्या घरात चल. ह्या पहिला आधी पाणी घे. दादा, ही सगळी माणसं कुठे गेली? म्हणजे सगळ्याच घरांना लॉक आहे. अरे काय सांगू तुझ गावची परिस्थिती. सगळ्यासनी ना त्या मुंबईचा याड लागली ना. अरे कोणाचा दुखला कुपला आजारी पडला ना तर देवच माणूस नाही. कोणाचा बैल जर मेलो ना तर पुरा इथं माणूस नाही या. आणि कोणा बोलवायचा म्हटला ना तर गावात नेटवर्क नाही. अरे मग जे सोडून लोक गेली ती गावी येतात की नाही? अरे येतात ना. गणपती आणि शिमग्यात मोठ्या हौशीने येतात. अख्खा कोकण भरता येतात, रीला बनवतात, पालखी नाचवलं तर खांद्यावरचं टॅटू दाखवतात आणि म्हणतात या सुख फक्त कोकणातच, आणि नंतर जातात. मग सगळा सुमसाम गाव. अरे पण ते येऊन कोकण तरी जपतायत ना. निदान त्यांच्यामुळे लोकांना आपल्या कोकणातली संस्कृती तरी कळते. 12 महिन्यातलं फक्त 2 महिने गावी येतात. बाकी 10 महिन्याचा काय? अरे तिकडे शेता वसाड झाली सगळी, गुराढोरा नाहीशी झाली. स्वर्गाहून सुंदर कोकण म्हणतो ना त्या रिलात न जपतो काय? दादा, माझं पण खूप मन करते रे गावी राहायचं. दररोजचं ऑफिसचं जाणं, ट्रेनने येणं, जीव घुटमळतोय रे त्या गर्दीत. आणि खरी शांतता ना इकडे आहे बघ, सुख आहे. मला सांग, तूच पोरगी देणार कोण? आजकालच्या पोरीसना मुंबईवाला हो, पण मुंबईत रूम हवी. तुझी मुंबईत रूम आहे ती पहिली घे, लग्न कर, नंतर काय तो गावी येऊन बस. स्वप्न बघताय तिथं.